हे बघा इकडे किती लाईनीत स्टॉल्स आहेत बघा कॉर्नचे, वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्न्स म्हणजे वेगवेगळ्या टाईप मध्ये तुम्हाला इथे खायला मिळतील। त्याचप्रमाणे इथे बघा मुळा, रॅडिश आणि तिथे समोर आहेत गाजर, त्याच्याकडे रेड पेरू पण आहे। सो समोर बघू शकता हे आहे वेण्णा लेक आणि इथे तुम्ही बोटिंग करू शकता आणि बोटिंगचे पण इथे बघा चार्जेस आहेत। बोटिंग डिपॉझिट 1000 रुपीज, त्याच्यानंतर रोविंग बोट आणि पॅडल बोट असे दोन बोटिंगचे प्रकार आहेत। त्याप्रमाणे ₹400, हाफ ॲन आवर 800, 1 आवर आणि फॅमिली मस्तपैकी ते बोटिंग एन्जॉय करू शकतात। पॅडल बोट पण आहे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत वेण्णा लेकला। बॅक साईडला बघू शकता हा आहे वेण्णा लेक। इथे बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला। आजूबाजूला इथे बरेच स्टॉल्स वगैरे पण दिसतील। इवन इथे पार्किंगसाठी बरीच जागा आहे। तर चला जाऊया आणि बघूया हा वेण्णा लेक कसा आहे आणि इथे आपल्याला काय काय करायला मिळतंय ते। वेण्णा लेक आम्ही तिथे हॉटेलमध्ये स्टे केलेलं, सॅफ्रॉन हाऊस त्या हॉटेलपासनं म्हणजे पंचगणीपासनं हे जे वेण्णा लेक आहे हे 10 ते 12 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। तर आता इथे भरपूर काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते काय काय आहे। सुरुवातीपासून स्टॉल्स वगैरे बरंच काही तुम्हाला इथे दिसेल बघा। इथे बाहेर आउटसाईडलाच तुम्हाला इथे स्टॉल्स बघा किती दिसतील। इथे भरपूर स्टॉल्स आहेत, स्ट्रॉबेरीज, कॉर्न, त्याच्यानंतर गाजर, मुळा वगैरे अशा बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथे स्टॉल्स दिसतील। त्याचप्रमाणे इनसाइड तुम्ही आतमधल्या साईडला बघाल तर तुम्हाला तिथे भरपूर घोडे दिसतील। इवन तुम्हाला इथे पार्किंग करण्यासाठीही भरपूर जागा आहे। इथे समोर आहे, इथेही पार्क करू शकता। पुढे गेल्यानंतर तिथे पे अँड पार्कची फॅसिलिटी आहे, तिथेही जाऊ शकता। आता आज जाऊन बघूया इथे काय काय आहे अजून बघण्यासारखं ते। आणि पुढे लेक आहे आणि इथे तुम्ही हॉर्स रायडिंग पण करू शकता। चला, चार्जेस क्या है हॉर्स राइडिंग के? 200 रुपये। ओके, तो मतलब कैसे ये पूरा सर्कल का राउंड आता है जी, 500 मीटर का। ये पूरा ये सर्कल? इसका पूरा गोल राउंड आता है। अच्छा, 200 रुपये में। ओके, ठीक आहे, आते बघा आतमधल्या साईडला सुद्धा तुम्ही गाड्या आणून पार्क करू शकता। इकडे ते एवढी जागा आहे की आतमधल्या इनसाइड मधल्या साईडला सुद्धा गाडी पार्क करू शकता। इकडनंच मग हॉर्सवरती तुम्ही पुढे जे स्पॉट्स आहेत ते विजिट करू शकता, जे साईड सीन्स आहेत ते बघू शकता। सो समोर बघू शकता हे आहे वेण्णा लेक आणि इथे तुम्ही बोटिंग करू शकता आणि बोटिंगचे पण इथे बघा चार्जेस आहेत। बोटिंग डिपॉझिट 1000 रुपीज, त्याच्यानंतर रोविंग बोट आणि पॅडल बोट असे दोन बोटिंगचे प्रकार आहेत। त्याप्रमाणे ₹400, हाफ ॲन आवर 800, 1 आवर आणि फॅमिली मस्तपैकी ते बोटिंग एन्जॉय करू शकतात। पॅडल बोट पण आहे। सो आता पुढे जाऊन बघूया आपण। इथे ती बघा तिथे जी लाईन आहे ती खाली पॅडल बोटिंगसाठी सगळे उभे आहेत आणि ह्या साईडला रोविंग बोटसाठी सेपरेट लाईन आहे। आणि आता आपण खाली जाऊन बघूया मस्त। आणि हा जो लेक आहे हा म्हणजे हा जो वेण्णा लेक आहे हा सराउंडेड बाय ट्रीज तुम्हाला दिसतील। मस्त सराउंडिंग बाय ट्रीज आहे। त्याचप्रमाणे हा जो लेक आहे हा बिल्ड करण्यात आलेला म्हणजे बांधण्यात आलं होतं 1842 मध्ये। आप्पासाहेब महाराज जे साताऱ्याचे राजा होते त्यांनी हा लेक बांधला आहे। आणि बघू शकता इथे खूप छान फॅमिलीसाठी एकदम मस्त जागा आहे ही। फॅमिली फ्रेंड्स सोबत येऊन तुम्ही इथे बोटिंग एन्जॉय करू शकता। इथे सेपरेट बसण्यासाठी जागा पण आहे, ते बसू शकता येऊन। त्याचप्रमाणे सेफ्टी जॅकेट वगैरे यूज करून तुम्ही बोटिंगला जाऊ शकता आणि हाफ ॲन आवर लागतो एक पूर्ण लेकचा एक राऊंड घेण्यासाठी। रोविंग बोट्स
बोट्स आहेत. येस, ह्या रोविंग बोट्स आहेत आणि त्या पॅडल बोट्स आहेत. दोन्हींची मजा इथे येऊन तुम्ही घेऊ शकता. सो आता आमचं पण एन्जॉय करून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत पुढच्या प्रवासाला. तो आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेलच आणि आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर तिचे बेल बटन येते ते क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत. टिल डेट बाय बाय. आणि ॲज युजल तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही तर एन्जॉय करतच आहोत. टिल डेट बाय बाय.